ठीक आहे. बघा, नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण पाहणार आहोत रिॲक्शन, ज्या रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप, आझो कपलिंग रिॲक्शन. नाव आपल्या समोर आहे. आतापर्यंत आपण ज्या ज्या रिॲक्शन बघितल्या त्या सर्व रिॲक्शनमध्ये डायझोनियम ग्रुप हा तसाच राहत नव्हता. डायझोनियम ग्रुप हा निघून जात होता. डायझोनियम ग्रुप हा वेगवेगळ्या न्यूक्लिओफाईलने रिप्लेस होत होता. त्याला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतो. मग आता काय रिॲक्शन घ्यायचं आहे? रिटेन्शन म्हणतंय. काय इथं रिटेन्शन? रिटेन्शन म्हणजे तसंच राहणे. रिटेन्शन या शब्दाचा अर्थ काय होतो? रिटेन्शन या शब्दाचा अर्थ होतो तसाच राहणे, म्हणजे निघून जात नाही. म्हणजे आता आपल्याला अशा प्रकारच्या रिॲक्शन्स बघायच्या आहेत ज्या रिॲक्शनमध्ये डायझोनियम ग्रुप जो आहे तो निघून जात नाही, तर तो डायझोनियम ग्रुप तसाच राहतो. अशा प्रकारच्या अभिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. ओके, या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? आझो कपलिंग रिॲक्शन. आता आझो कपलिंग रिॲक्शन म्हणजे नेमकं काय, तो बी कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघूयात. पहा काय करूयात. बघा, आता या रिॲक्शनमध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही काय करणार? हा तुमचा डायझोनियम साल्ट घेणार. बरोबर का? नीट आहे का? सुरुवातीला घेत असताना काय घेतलं आपल्याला? डायझोनियम साल्ट घ्यायचा. आता हा काय घेतला आपण? डायझोनियम साल्ट घेतला. इथं घेतलं समजा N2, इथं घेतला X, हे प्लस हे मायनस. ह्याला म्हणू आपण आरिन डायझोनियम साल्ट. साल्ट म्हणू आपण, नाव लिहायच्याऐवजी साल्ट म्हणू. ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जिथं असतो त्याला आपण काय म्हणतो? साल्ट. याच्यामध्ये कटायन अनायन्स आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून हा सुद्धा काय झाला? साल्ट. कटायन अनायन असल्यामुळं. ओके, आता या अभिक्रियेमध्ये काय होतं माहिती आहे का? या अभिक्रियेमध्ये आपण आरिन डायझोनियम साल्ट घेणार आहोत आणि याची अभिक्रिया, या आरिन डायझोनियम साल्टची अभिक्रिया आपल्याला कुणासोबत करायचं आहे? रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड सोबत करायचं आहे. कळलं का? अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याची क्रियाशीलता जास्त आहे, अशा प्रकारचा कंपाऊंड जो क्रियाशील आहे, जो रिॲक्टिव्ह आहे, अशा प्रकारच्या रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड सोबत त्याची रिॲक्शन करायची आहे. आणि तो रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड कोण असू शकतो? फिनॉल असू शकतो किंवा ॲरोमॅटिक अमाइन असू शकतात. बघा, आता एक उदाहरण मी घेतो. आता इथं काय घेतलं मी? आता ही बेंझिन रिंग आहे. दिस इज अ बेंझिन रिंग. ह्याला जोडलं OH, हा झाला फिनॉल. ह्याला काय म्हणतो आपण? फिनॉल. ठीक आहे. किंवा त्याच्याऐवजी असं पण चालतंय. हे बघा, हे NH2 म्हणजे हा कोण झाला? ॲनिलीन नावायचं. हा कोण आहे? ॲरोमॅटिक अमाइन. हा कोण आहे? ॲरोमॅटिक अमाइन. व्यवस्थित बघा, प्रत्येक कन्सेप्ट तुमच्यासमोर मी व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे. पण तुम्ही काय केलात? तुम्ही घेतलात आरिन डायझोनियम साल्ट आणि या आरिन डायझोनियम साल्टची अभिक्रिया तुम्ही कोणासोबत केलात? या कंपाऊंड सोबत. हा कंपाऊंड कोण आहे? याचं नाव आहे रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. बघा, हे दोन्ही बी एक्झाम्पल्स किंवा अशी अनेक उदाहरणं घेता येतील. आपण आपल्या पुस्तकात फक्त 2 उदाहरणं घेतलेली आहेत, फेमस उदाहरणं, तेवढीच आपण घेऊयात. तुम्ही काय घेताय? आरिन डायझोनियम साल्ट आणि या आरिन डायझोनियम साल्टची अभिक्रिया तुम्ही कोणासोबत करताय? रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे अशा प्रकारचा ॲरोमॅटिक कंपाऊंड जो रिॲक्टिव्ह आहे, ज्याची क्रियाशीलता जास्त आहे, जो क्रियाशील आहे, अशा प्रकारचा ॲरोमॅटिक कंपाऊंड, उदाहरणार्थ फिनॉल, उदाहरणार्थ ॲरोमॅटिक अमाइन, अशा प्रकारचे ॲरोमॅटिक कंपाऊंड यांच्यासोबत रिॲक्शन करायची आहे. आणि मग ह्याच्यामध्ये अभिक्रिया होते आणि शेवटी एक प्रोडक्ट मिळतो आपल्याला. या ठिकाणी काय होतो? आझो कंपाऊंड तयार होतो. रिॲक्शन कशी होते ते पण सांगतो, परंतु या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो आझो कंपाऊंड आहे. आणि अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज आझो कपलिंग रिॲक्शन. सो आझो कंपाऊंड इज फॉर्म्ड. आता बघा, ही रिंग आहे, हे लिहिलं आपण. हो का? ही एक रिंग आहे, ही एक रिंग आहे. ह्या दोन्ही रिंग एकमेकाला जोडतील. इथला X निघून जाईल आणि हा जो N2 आहे, या N2च्या द्वारे ही रिंग आणि ही रिंग, या दोन्ही रिंग एकमेकाला जोडतील. कपलिंग होते.
म्हणून म्हणलंय. आणि कशाच्या द्वारे? एन डबल बॉन्ड एनच्या द्वारे, N2च्या द्वारे कपलिंग होते, म्हणून रिॲक्शनचं नाव आहे अझो. अझो म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजनच्या द्वारे दोन रिंग एकमेकाला जोडणे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे अझो कपलिंग. आणि अशा प्रकारे ही एक रिंग आहे. इथे याचं एन लिहू खाली, कसं लिहू खाली डबल बॉन्ड एन, हो का. हे रिंग आहे N2 म्हणजे एन डबल बॉन्ड एन, आणि ही रिंग जोडू आपण, हो का. चल त्या लिहू, समोर जागा नाही आपण खाली लिहू. संपलं. अशा प्रकारचा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झाला. इथं पण तयार होतो प्रोडक्ट. आणि इथं काय OH, OHला OH. संपलं. रिॲक्शन आपण नंतर बघू. आता फक्त तुम्हाला मी व्याख्या सांगतोय. अरे बाबांनो, तुम्ही या ठिकाणी काय करताय, जेव्हा तुम्ही आरिन डायझोनियम साल्ट घेतला, या आरिन डायझोनियम साल्टची अभिक्रिया रिएक्टिव्ह अरोमॅटिक कंपाऊंड सोबत केली, तेव्हा काय झालं, या दोन्ही रिंग एकमेकासोबत कपल झाल्या. कपल होणे म्हणजे एकत्र येणे, एकमेकाला जोडणे. ही एक रिंग आहे, ही एक रिंग आहे. ह्या दोन्ही रिंग एकमेकाला जोडलेत. लक्षात घ्या बाळांनो, या दोन्हीही रिंग एकमेकाला कशाच्या द्वारे जोडल्या? नायट्रोजनच्या साह्यानं, नायट्रोजनच्या द्वारे जोडल्या. समजलं का. आणि म्हणून तयार होणारा जो कंपाऊंड आहे, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड द अझो कंपाऊंड. कळलं का. हा जो कंपाऊंड या ठिकाणी तयार झाला प्रोडक्ट, ह्याचं नाव आहे अझो कंपाऊंड. छपलं. आणि ही जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अझो कपलिंग रिॲक्शन. म्हणजे नायट्रोजनच्या द्वारे दोन रिंग एकमेकाला जोडणे. बरोबर आहे का. ही एक रिंग, अशा दोन रिंग एकमेकाला आपण कपल केल्या, एकमेकाला जोडल्या. आणि या दोन्ही रिॲक्शन्स एकमेकाला कशाच्या द्वारे जोडल्या? लक्षात घ्या, नायट्रोजनच्या द्वारे. अँड दॅरफॉर दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अझो कपलिंग रिॲक्शन. समजते का. अशा प्रकारची होणारी जी अभिक्रिया आहे, सच ए रिॲक्शन इज कॉल्ड एज अझो कपलिंग रिॲक्शन. व्यवस्थित बघा, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके. अतिशय सोपी रिॲक्शन. ठीक आहे. तर अशा प्रकारचा अझो कंपाऊंड तयार झाला. मग आता याची व्याख्या करू आपण. बाबांनो, अझो कपलिंग रिॲक्शन म्हणजे काय? अझो कपलिंग रिॲक्शन म्हणजे काय? अझो कपलिंग रिॲक्शन म्हणजे अझोच्या साह्यानं, अझो म्हणजे कोण? नायट्रोजन. म्हणजे एन डबल बॉन्ड एन ग्रुपच्या साह्याने दोन रिंग एकमेकाला जोडणे. समजते का. बघा, एन डबल बॉन्ड एनच्या साह्याने दोन ॲरोमॅटिक रिंग एकमेकाला जोडणे. कळलं का. आणि ज्या रिॲक्शनमध्ये हे होतं, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज अझो कपलिंग रिॲक्शन. अझो एन डबल बॉन्ड एन, कपलिंग जोडणे. कळलं का. म्हणजे इन दिस रिॲक्शन टू ॲरोमॅटिक रिंग्स आर जॉइंड थ्रू एन डबल बॉन्ड एन लिंकेज, and therefore this reaction is called as अझो कपलिंग रिॲक्शन. आता रिॲक्शन आपण घेऊयात, पण थोडक्यात अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि ही अभिक्रिया कशी होते बघा. when आरिन डायझोनियम साल्ट is reacted with reactive aromatic compounds such as phenol, such as aromatic amine, then it gives azo compound, and this reaction is called as azo coupling reaction. अतिशय सोपं आहे. म्हणजे आरिन डायझोनियम साल्टची अभिक्रिया आपण जेव्हा रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड सोबत करतो, तेव्हा त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कुठले? फिनॉल, ॲरोमॅटिक अमाइन सारखे. तेव्हा त्या ठिकाणी अझो कंपाऊंड तयार होतो. आणि अशा प्रकारच्या अभिक्रियेला म्हणायचं अझो कपलिंग रिॲक्शन. ओके. पुढे आपण जाऊ. आता ह्या अझो कपलिंग रिॲक्शनमध्ये काय होतं माहिती आहे का. या अझो कपलिंग रिॲक्शनमध्ये जो कंपाऊंड तयार झाला, अझो कंपाऊंड, हा रंगीत असतो. या अभिक्रियेमध्ये तयार होणारा जो प्रोडक्ट आहे, द प्रोडक्ट विच इज फॉर्मड इन दिस रिॲक्शन, दिस प्रोडक्ट इज कलर्ड, रंगीत तयार होतो, रंग तयार होतो, रंग. अरे बाबांनो, या अझो कपलिंग रिॲक्शनमध्ये तयार होणारा जो प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट रंगीत आहे, रंगीत आहे. हा, कलर्ड सबस्टन्स इज फॉर्मड, कलर्ड कंपाऊंड इज फॉर्मड. आणि म्हणून अझो कंपाऊंड्स आर, इथे लिहितो मी, अझो कंपाऊंड्स कसे असतात बाबांनो? कलर्ड असतात, रंगीत असतात. आणि म्हणून ह्यांचा वापर डाय म्हणून करतात. डाय म्हणजे रंगीत पदार्थ. कळलं का. या रिॲक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच आहे. या रिॲक्शनमध्ये तयार होणारा प्रत्येक प्रोडक्ट हा रंगीत आहे. तयार होणारा अझो कंपाऊंड हा रंगीत आहे. अझो कपलिंग रिॲक्शनचा प्रोडक्ट हा रंगीत आहे. या रिॲक्शनमध्ये रंग दे बसंती, या रिॲक्शनमध्ये रंग दे बसंती. कळलं का. लक्षात घ्या नीट. हां,
आणि त्याच्यामुळं हा जो आझो कंपाऊंड आहे, या आझो कंपाऊंडचा वापर आपण कशासाठी करतो? डाय तयार करण्यासाठी. डाय म्हणजे काय? तुम्ही म्हणसाल गुरुजी डाय म्हणजे काय? अरे वेड्या, डाय म्हणजे रंगीत पदार्थ रे. डोसक्याला काय लावतोस? हेअर डाय. माझ्या नाव तुमच्या, मला नाही तेच नाही. कळलं का नाही कळलं? रंगीत पदार्थ संपलं. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं, आझो कंपाऊंड्स आर युज्ड फॉर मेकिंग डाईज. डाईज तयार करण्यासाठी, फॉर द प्रोडक्शन ऑफ डाईज आझो कंपाऊंड्स आर युज्ड. हे एक त्याच्यामधलं एक महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हा आझो कंपाऊंड कसा आहे बघा, ह्याची थोडी माहिती घेऊ आपण. बाबांनो, आझो कंपाऊंडमध्ये कॉन्ज्युगेशन आहे. आता कॉन्ज्युगेशन आहे म्हणजे काय? कॉन्ज्युगेशन आहे याचा अर्थ डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड हे एकानंतर एक येतात आणि या ठिकाणची कॉन्ज्युगेशन सिस्टीम जी आहे ती एक्सटेंड होते. आता जो प्रोडक्ट आहे त्याचं नाव काय? आझो कंपाऊंड. त्याचं स्ट्रक्चर मी काढतो पहिल्यांदा. बघा, हे बघा, तेच काढतो इकडं. ही एक रिंग आहे, डबल सिंगल डबल सिंगल डबल कॉन्ज्युगेशन असते इथं. पुन्हा काय घेतलं? एन. पुन्हा काय? डबल बॉन्ड. पुन्हा काय? एन. पुन्हा काय इथं? रिंग. बरं का? डबल सिंगल डबल सिंगल डबल, इथं OH. ठीक आहे. हा कोण आहे तुमचा? हा प्रोडक्ट आहे. दिस इज द प्रोडक्ट. हा कोण आहे? आझो कंपाऊंड. मग आता आझो कंपाऊंड मध्ये काय कळलं का? एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. आता इथं काय झालं बघा, एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. आता कॉन्ज्युगेशन आहे म्हणजे काय? अरे बाबा, इथं कॉन्ज्युगेशन कसं आहे हो का? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, आहे का कॉन्ज्युगेशन? म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड एकाआड एक येतात. आणि जर त्या ठिकाणी डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड एकानंतर एक येत असतील त्याला आपण म्हणतो कॉन्ज्युगेशन आहे. म्हणून बाबांनो, जेव्हा दोन बेंझिन रिंग एकमेकाला जोडतात तेव्हा त्या ठिकाणी कॉन्ज्युगेशन जे आहे, मग ह्या रिंगमधून त्या रिंगमध्ये कॉन्ज्युगेशन काय होत असतं? वाढतं, एक्सटेंड होतं. आणि त्यालाच म्हणतात एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम इज फॉर्मड. ती एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम या ठिकाणी तयार होतो. आणि याच्यामध्ये दोन्ही बी रिंग एकमेकाला जोडलेले आहेत एन डबल बॉन्ड यांच्या सहाय्यानं. हे एक वाक्य लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आहे एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. कसं? डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, ह्या प्रकारचं हे कोण? डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल कॉन्ज्युगेशन आहे. तिथून घ्या, डबल सिंगल डबल सिंगल डबल, आहे का? मग हे जे आहे डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, हे जे आहे डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल, त्यालाच म्हणतात कॉन्ज्युगेशन असतं. त्यालाच म्हणतात कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. आणि ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम एका रिंगपासून दुसऱ्या रिंगपर्यंत एन डबल बॉन्ड यांच्याद्वारे काय होते? वाढते, एक्सटेंड होते. आणि त्यालाच आपण एक विशिष्ट शब्द दिलेला आहे आणि दॅट इज कॉल्ड ॲज एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ डबल बॉन्ड्स. काय? एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ डबल बॉन्ड्स. संपलं. दिस इज द एक्सटेंडेड कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. आता कसं कॉन्ज्युगेशन आहे काय हे सगळं तुमच्या समोर आहे. आता नेमकी रिॲक्शन कशी होते तेवढे एक वाक्य सांगतो आणि मग रिॲक्शनला आपण सुरुवात करूया. रिॲक्शन सुरू करण्याच्या अगोदरचा हा सगळा भाग आहे. अजून आपण रिॲक्शनला सुरुवात केलेली नाहीये. रिॲक्शन सुरू करण्याच्या अगोदर एक कन्सेप्ट आपण समजून घेतोय. पुस्तकात दिली माहिती आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या, ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. ओके, थोडं लिहून घ्या. आता बघा, या अभिक्रियेमध्ये काय होतं बघा. आता इथं घेत असताना आपण काय घेणार आहोत? डायझोनियम साल्ट. हा डायझोनियम साल्ट, ह्याच्यामधला एन ट्रिपल बॉन्ड एन, आहे का? आणि मग काय? Cl. हा पॉझिटिव्ह चार्ज असलेला, हा निगेटिव्ह चार्ज असलेला. हा कोण आहे? डायझोनियम साल्ट आहे. ठीक आहे. प्लस काय घेणार आपण इथं? रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड. हा आहे रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड. दिस इज द रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड. ऐका बघा नीट. अजून रिॲक्शनला आपण सुरुवात केलेली नाहीये. अरे बाबांनो, रिॲक्शन नीट समजून घ्या. रिॲक्शन मधला एक पॉईंट आपल्या लक्षात आला पाहिजे. संयमानं शिका. कळलं का? पळू बघू नका. काळजीपूर्वक प्रत्येक कन्सेप्ट बघा. आता हे बघा, हे OH आहे. आर्थो मेटा पॅरा पोझिशनचा H रिप्लेस होतो बरं का. लक्षात घ्या. या अभिक्रियेचं वैशिष्ट्य असं आहे की या अभिक्रियेमध्ये शक्यतो
प्यारा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो. ठीक आहे. आता हा कोण आहे? एच आहे. कुठे आहे? पॅरा पोझिशनला आहे. हे OH, हे आर्थो, हे मेटा, हे पॅरा. ओके, तुम्हाला सर्वांना माहित आहे. मग हा जो एच आहे तो काय होईल? रिप्लेस होईल. म्हणजे हा हायड्रोजन, म्हणजे हा कोण आहे? रिॲक्टिव्ह कंपाऊंड फिनॉल आहे. रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड ज्याचं नाव फिनॉल आहे, त्याच्या पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस होतो. कशानं? इलेक्ट्रोफाईलनं. हा इलेक्ट्रोफाईल आहे. हा संपूर्ण जो आहे दिस इज द इलेक्ट्रोफाईल, तो या ठिकाणी येणार आहे. बघा नीट ऐका. या अभिक्रियेमध्ये काय होतं बाबांनो? हा जो तुमचा कंपाऊंड आहे ज्याला तुम्ही म्हणता रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड, या रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो. तर हा तुमचा जो आहे इलेक्ट्रोफाईल आहे डायझोनियम साल्ट. समजलं? दिस इज इलेक्ट्रोफाईल. इट ॲक्ट ॲज अ इलेक्ट्रोफाईल. आणि हा इलेक्ट्रोफाईल जो आहे तो त्या ठिकाणी येतो आणि आपला प्रोडक्ट मिळतो. आणि म्हणून ह्या रिॲक्शनचं नाव आहे काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दिस इज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. भूल ना जाना, भूल ना जाना, भूल ना जाना. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा बाबांनो, या अभिक्रियेमध्ये हा जो रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याच्या पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस होतो. हा जो डायझोनियम ग्रुप आहे ना त्यानं रिप्लेस होतो. आणि हा डायझोनियम ग्रुप कोण आहे? इलेक्ट्रोफाईल आहे, कारण त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्या. संपलं. मग आता काय होईल? हो का, हे असंच लिहा. हे OH ला OH झालं. मग आता काय होईल? हा संपूर्ण ग्रुप ह्या ठिकाणी. मग कसं? आधी N, मग डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्डचं डबल बॉन्ड होते N, आणि मग हो का ही तुमची रिंग दुसरी. हो का, हे असं समजलं का? हा झाला प्रोडक्ट. मला फक्त इतकं सांगायचं आहे बाबांनो, या ठिकाणी घडणारी अभिक्रिया कुठली आहे? तर या ठिकाणी घडणारी अभिक्रिया ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. नंबर 1. नंबर 2, या अभिक्रियेमध्ये काय होतं? तुमचा जो रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याच्या पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा या तुमच्या इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो. या अभिक्रियेमध्ये असलेला इलेक्ट्रोफाईल कोण आहे? डायझोनियम साल्ट. Diazonium salt is the electrophile which is formed in this reaction, and remember this reaction is the electrophilic substitution reaction. लक्षात ठेवलं पाहिजे. अतिशय सोप्या सोप्या गोष्टी आहेत, लय सांगायची गरज नाही आपल्याला. आता एक्झाम्पल आपण सुरुवात करूया. नेमकं काय होतं तुम्हाला कळालं? अरे बाबा, तुमचा जो रिॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड, त्याच्या पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस करायचा आहे. आणि बाळांनो, याच्यामध्ये असलेला इलेक्ट्रोफाईल कोण आहे? तो आहे तुमचा डायझोनियम ग्रुप. डायझोनियम ग्रुप. आणि मग रिॲक्शन कशी होते, काय होते, त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. संपलं. ओके, बघा आता 2 उदाहरणं पुस्तकात आहेत. हे बी उदाहरण आहे. मी डबल लिहितो आता. हेच डबल लिहितो आता. आता नेमकी रिॲक्शन लिहितो कळण्यासाठी. बघा नीट बघा आता. ध्यान देऊन बघा, ध्यान देऊन. हो का, पहिल्यांदा घेऊ आपण आपला कंपाऊंड. हे घ्या. हो का, हे आहे तुमचा डायझोनियम साल्ट. कसं लिहू? N, ट्रिपल बॉन्ड N, Cl, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा डायझोनियम साल्ट आहे. नाव लिहितो याचं बेंझिन. डायझोनियम म्हणा रे मागं माझ्या. डायझोनियम बोला रे. क्लोराईड. चला ह्याची अभिक्रिया करू आपण रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड सोबत. पहिल्यांदा घेऊ फिनॉल प्लस. हे पहा फिनॉल आहे. दिस इज द फिनॉल. दिस इज द फिनॉल. आता हे कोण आहे? बेंझिन डायझोनियम साल्ट. ह्याची अभिक्रिया कोणासोबत केली आपण? फिनॉल सोबत केली. आता एक्झाम्पल घेऊ आपण. कळलं का नाही कळलं? ओके. आता काय होतं? हा जो तुमचा फिनॉल आहे याची ही पोझिशन पॅरा. हो का, हे OH आहे, हे आर्थो, हे मेटा, हे पॅरा. पॅरा पोझिशनचा एक H. तुम्हाला माहित आहे प्रत्येक ठिकाणी एक H असतो. आणि पॅरा पोझिशनचा एक H रिप्लेस होईल डायझोनियम ग्रुपनं. आणि या ठिकाणचा जो H असतो तो काय होतो? रिप्लेस होतो. कशानं? ह्या तुमच्या डायझोनियम ग्रुपनं. हो का, हा इकडे संपलं. हायड्रोजन ॲटम प्रेझेंट ॲट
ऑर्थो पोझिशन इज रिप्लेस्ड बाय द इलेक्ट्रोफाइल दॅट इज द डायझोनियम साल्ट. मग काही आधी हे लिहायचं ते हे बेंझिन रिंग एन डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचं डबल बॉन्ड होतंय एन आणि मग रिंग लिहा. आता बघा आणि रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम OH मायनस. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम. आता कसली बघा प्रॉडक्ट इथे लिहू इथे लिहितो. हो का ही रिंग आहे पुन्हा काही एन डबल बॉन्ड एन असं लिहायला सोपं जाते. बेंझिन रिंग एन ट्रिपलचं डबल होतंय एन आणि इथं जोडायचं घेऊन आपल्याला. हो का इथं जोडलं आपण तेच पडलं कोणतं बी तेच पडलं डबल सिंगल डबल. इथं कोण आहे OH. अशा प्रकारचा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला आणि हा जो प्रोडक्ट तुमच्या समोर आहे त्याचं नाव आहे पॅरा हायड्रॉक्सी अझोबेंझिन पॅरा हायड्रॉक्सी अझोबेंझिन पॅरा हायड्रॉक्सी बेंझिन पॅरा हायड्रॉक्सी अझोबेंझिन नावाचा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला. अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आपल्यासमोर या ठिकाणी आपण मांडलेली आहे. व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. अजून एक रिॲक्शन घेऊ आपण सेम अशीच बघा. हो का डबल डबल सिंगल काय घेतलं आपण डायझोनियम साल्ट. चला हा प्लस आहे हा मायनस डायझोनियम साल्ट. आता डायझोनियम साल्टची अभिक्रिया कोणासोबत करायचं रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड कुठला घ्यायचं ॲनिलीन घ्या. कुठला घ्यायचं NH2 म्हणजे ॲनिलीन आहे का. डबल सिंगल आहे का. हा कोण आहे ह्याचं नाव लिहित नाही आता ह्याचं नाव लिहितो काय ॲनिलीन नाव आहे. चला रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ OH मायनस. ऐका बरं का दोन्ही रिॲक्शन एकसारख्याच आहेत आणि तुम्हाला सांगितलं रिॲक्शन याच्या अगोदर सुद्धा. बस याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का दोन रिंग एकमेकाला जोडणार दोन ॲरोमॅटिक रिंग एकमेकाला जोडणार आणि ह्या दोन रिंग एकमेकाला कशाच्या साह्याने जोडणार एन डबल बॉन्ड एनच्या अझो ग्रुपच्या साह्याने दोन रिंग एकमेकाला जोडणार. त्या रिॲक्शनचं नाव आहे अझो कपलिंग रिॲक्शन. अशी ही अझो कपलिंग नावाची रिॲक्शन आपल्या समोर आहे. संपलं. ह्याच्या आधी पण सांगितलं हो का ही एक रिंग आहे ॲरोमॅटिक रिंग एकमेकाला जोडल्या कशानं एन डबल बॉन्ड एन अझो ग्रुपनं. म्हणजे अझो ग्रुपच्या साह्याने दोन रिंग एकमेकाला जोडल्या म्हणून रिॲक्शनचं नाव आहे अझो कपलिंग रिॲक्शन. संपलं. रंगीत पदार्थ आहे. आता हा रंगीत पदार्थ तयार झाला. ह्याचा रंग आहे ऑरेंज. ही तुम्ही वाटल्यास दिली पुस्तकात आपल्या दुसऱ्या पुस्तकात ऑरेंज कलर. आता काय होईल हो का ही कोणती पोझिशन आहे पॅरा आर्थो मेटा पॅरा पोझिशनचा एक H काय होईल रिप्लेस होईल. कशानं बघा हा जो ॲनिलीन आहे ॲनिलीनच्या पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा एक ॲटम हा या ग्रुपनं का रिप्लेस झाला. हा ग्रुप तिथे हो का हा संपूर्ण ग्रुप आहे. हा इलेक्ट्रोफाइल म्हणून काम करतो आहे का. हा जो ग्रुप आहे तुमचा डायझोनियम ग्रुप हा इलेक्ट्रोफाइल आहे. मग ही रिंग एन डबल बॉन्ड एन मग ही रिंग म्हणजे दोन रिंग एकमेकाला जोडतील हो का. डबल सिंगल एन डबल बॉन्ड एन आणि अशा प्रकारची आपली रिंग डबल सिंगल बॉन्ड ही अशा प्रकारे आणि या ठिकाणी NH2. ह्याचं नाव आहे पॅरा अमायनो अझोबेंझिन आणि ह्याचा रंग आहे येल्लो. कुठला कलर आहे येल्लो. हे तुम्हाला माहित आहे हा अझो कंपाऊंड आहे आणि तुम्हाला माहित आहे अझो कंपाऊंड कसा आहे रंगीत आहे. बरोबर आहे काय. अझो कंपाऊंड हा रंगीत असतो. हा ऑरेंज कलरचा आहे हा येल्लो कलरचा आहे. संपलं. अशा प्रकारच्या दोन रिॲक्शन दोन्ही रिॲक्शनमध्ये आपण एकच कन्सेप्ट केला बाबांनो. हा जो तुमचा रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याच्या पॅरा पोझिशनला असलेला एक हायड्रोजनचा ॲटम आपण डायझोनियम आयन हा जो इलेक्ट्रोफाइल आहे याच्या साह्यानं रिप्लेस केला आणि ही अभिक्रिया जी आहे ती आपल्यासमोर सरळ आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन in which hydrogen atom present at para position of the reactive aromatic compound is replaced by the electrophile. झालं. एवढंच आहे. ह्याच्यामध्ये विशेष असं काहीही नाहीये. थोडक्यात आपण लक्षात घ्यायचं आहे आणि संपूर्ण अभिक्रिया जी आहे ती आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. बघा समजा आता याच्यामध्ये एक वाक्य सांगितले पुस्तकात डबल सिंगल ओके हो का. हे कोण आहे बीटा नॅफ्थॉल नावायचं काय बीटा नॅफ्थॉल.
आता बीटा नॅफ्थॉलची सुद्धा आपण अभिक्रिया करू शकतो आणि ह्या बीटा नॅफ्थॉलची रिॲक्शन आपण जर या ठिकाणी रिॲक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड सोबत केली, कळालं का, म्हणजे या ठिकाणी तयार काय होईल, तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट, सो दिस इज द आझो कंपाऊंड इज फॉर्म्ड, आझो कंपाऊंड इज फॉर्म्ड आणि याचा वापर बीटा नॅफ्थॉलची अभिक्रिया आपण काय करतो, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन सोबत करतो आणि प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन सोबत केली आपण, हो का, फर्स्ट डिग्री प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन सोबत केली, तयार काय होतं, आझो कंपाऊंड आणि हे रंगीत आहे आणि याचा वापर बीटा नॅफ्थॉलची अभिक्रिया इन द प्रेझेन्स ऑफ बेस कोणता, NaOH, कळलं का, या बीटा नॅफ्थॉलची अभिक्रिया आपण जर प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन सोबत केली तर आझो कंपाऊंड तयार होतो ज्याचा रंग आहे ऑरेंज, कलर बघा ऑरेंज किंवा दुसरा असेल, एक रंग तयार होतो, कुठला का असं ना, रंगीत पदार्थ तयार होतो आणि या रिॲक्शनचा वापर बीटा नॅफ्थॉलचा वापर हा प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं कन्फर्मेशन करण्यासाठी होतं, खात्री करण्यासाठी होते, म्हणजे एखादा कंपाऊंड हा प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन आहे का नाही याचं कन्फर्मेशन, याची खात्री करण्यासाठी बीटा नॅफ्थॉलचा वापर करतात, असं एक वाक्य आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, त्याचा बी अर्थ सांगितलेला आहे आणि त्या ठिकाणची होणारी जी रिॲक्शन आहे ती आहे आझो कपलिंग रिॲक्शन. आझो कपलिंग रिॲक्शनच्या साहाय्याने बीटा नॅफ्थॉलचा वापर करून प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं कन्फर्मेशन केलं जातं. आझो कपलिंग रिॲक्शनचा वापर करून बीटा नॅफ्थॉलचा वापर करून प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं कन्फर्मेशन केलं जातं, कळलं का, आझो कपलिंग रिॲक्शनचा वापर करून बीटा नॅफ्थॉलच्या साहाय्याने प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं कन्फर्मेशन केलं जातं. संपलं, काय विचार आहे. आणि याच्यामध्ये एकच महत्त्वाचं वाक्य आहे, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ही एक रिंग आहे, ही एक रिंग आहे आणि ह्या दोन रिंग आपल्याला जोडायचे येतात कशानं, N डबल बॉन्ड Nनं. सो आझो कपलिंग रिॲक्शन, कपलिंग दोन रिंग एकमेकाला जोडायचे आहेत, दोन रिंग एकमेकाला जोडा, दोन रिंग एकमेकाला जोडा आणि ह्या दोन रिंग एकमेकाला कशाच्या साह्याने जोडायचं, N डबल बॉन्ड N, कळलं का, N डबल बॉन्ड Nच्या साह्यानं दोन रिंग्स एकमेकाला जोडणारी अभिक्रिया इज कॉल्ड ॲज आझो कपलिंग रिॲक्शन, कळलं का. बघा झालं, एवढंच आहे, अजून काय सांगायचं आहे. तुम्ही बघा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, प्रॉब्लेम्स काय असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा, आमचा व्हिडिओ तुम्ही पण बघा, शेअर करा, सगळ्यापर्यंत पोहोचवा, बरोबर आहे का नाही. हां, म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ आपण तयार करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या प्रत्येकाला आपल्या घरी बसून शिकता आलं पाहिजे याच्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. कळालं का नाही कळालं. योगायोगानं आपला काळ असा आहे, ह्या काळामध्ये आपल्यासाठी एक नवीन संधी शिकण्याची, आपण आपल्या घरी बसूनसुद्धा व्यवस्थितपणे शिकू शकतो. पण एक अट आहे, आपल्या मनापासून आपण बघितलं पाहिजे, काळजीपूर्वक बघितलं पाहिजे, घाई गडबड नको आहे, मन स्थिर ठेवून बघितलं पाहिजे, संयमानं बघितलं पाहिजे. वर्गात तास आपण जसं करतो आपल्या मनापेक्षा त्याच्यापेक्षा बी जास्त कॉन्सन्ट्रेशननं बघितलं पाहिजे. तुमचा मोबाईल म्हणजे तुमचा गुरुजीच आहे असं समजून त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपण जर हे काम केलं तर एकलव्यसारखं सुद्धा तुम्ही घरात बसून डिग्री घेऊ शकता. घरात बसूनसुद्धा तुम्ही डिग्री घेऊ शकता. एकलव्य करू शकतो, मग आम्ही का करू शकत नाही, कळालं का. त्याच्याच देशात राहणारे आम्ही सगळी लोक आहोत. अरे जे एकलव्याला जमलं ते आम्हाला का जमू शकत नाही, जमू शकतो. फक्त गरज आहे इच्छाशक्तीची, गरज आहे प्रयत्नाची, गरज आहे सुरुवात करण्याची. एकदा सुरुवात करा, ॲटोमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातील. नुसते प्रॉब्लेम सांगू नका, नुसत्या समस्या सांगू नका, आहे त्या परिस्थितीमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.